नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे। या प्रकरणी सीआयडीने अलीकडेच बीडच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे। या दोषारोपपत्रात पोलिसांनी वाल्मिक कराड हाच 2 कोटीची खंडणी, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं आहे। वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळे आता अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांच्याकडून मुंढेंच्या आमदारकीचा राजीनामा देखील मागितला जातोय। या सगळ्या घडामोडी घडत असताना आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहे। कारण संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं पहिलं कनेक्शन समोर आलं आहे। वाल्मिक कराडने मत्स्योद्योगमधील ज्या अवधा पवनचक्की कंपनीकडे 2 कोटीची खंडणी मागितली होती, ही खंडणी दुसरी तिसरं कुठलेही नव्हतं तर धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालयातून मागितली असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे। याच खंडणी प्रकरणातून पुढे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। इतके दिवस वाल्मिक कराड सोबतचे संबंध वगळता या प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आढळला नव्हता। आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचे कनेक्शन समोर आले आहेत। याच कार्यालयातून वाल्मिक कराडने अवधा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेकडे 2 कोटीची खंडणी मागितली होती। शिंदे हे अवधा कंपनीचे प्रोजेक्टर मॅनेजर आहेत। त्यांच्यासह शिवाजी थोपटे यांनाही वाल्मिकने याच कार्यालयातून बोलून घेतलं होतं, अशी नवीन माहिती पुराव्यासहित दोषारोपपत्रातून समोर आली आहे। या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचे कनेक्शन समोर आल्यानंतर आता या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या मात्र अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे। खरं तर वाल्मिक कराडने ज्या कंपनीकडे खंडणी मागितली होती, ही कंपनी मत्स्योद्योग परिसरात आहे। या गावाचा सरपंच या नात्यांनी संतोष देशमुख यांनी खंडणी घेण्यासाठी आलेल्या सुदर्शन घुले यांच्या साथीदारांना विरोध केला होता। याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।